माननीय आयुक्त महोदय यांचे निर्देश कायम निर्देश आहेत की जे अतिक्रमण करतात किंवा जे फेरीवाले रोडवर येत आहेत तर त्यांना सातत्याने त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे। आणि त्यानुसार फडके रोड हे आपला स्टेशन रोड इथे सातत्याने आपल्या फेरीवाल्यांची कारवाई होते आणि 150 मीटर नुसार ते फेरीवाल्यांना मी बसवलं सुद्धा होतं। परंतु आता दुकानवाले आहेत त्यांच्या ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्या अडवून त्या जाळ्याचा सहारा घेऊन काहीतरी तिथे आणखीन जास्त प्रकारात माल ठेवायला सुरुवात केली। तर ते आज मी प्रत्यक्ष पाहणी केली पुन्हा की बाबा हे माल खरोखर त्यांनी आता त्या जाळ्यांचा सहारा घेतलेला आहे म्हणून आज सगळ्या जाळ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि फेरीवाल्यांवर आपल्या नेहमीप्रमाणे सातत्याने ही कारवाई चालू आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करत आहोत। दुकानदारांनी काही फुटपाथ अतिक्रमण केलेले आहे त्यांच्याकडे कारवाई केली का? हा, आता दुकानदार ते अतिक्रमण करतातच त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही फुटपाथवर नाही लावलेलं आहे, फुटपाथच्या आतमध्ये आहे, सोसायटीने जागा दिलेली आहे। परंतु आता हे गरीब लोक सांगतात आमच्यावर कारवाई करतात तर या श्रीमंतावर का नाही कारवाई? मग त्या उद्देशाने मी आज यांनाही तो धडा शिकवलाय की बाबा हे तुमचं सामान बाहेर येणार नाही, गाळ्याच्या बाहेर तुमचा गाळा आहे, अधिकृत गाळा आहे तर तुमचं सगळं सामान गाळ्यामध्येच राहिलं पाहिजे, गाळ्याच्या बाहेर आलं नाही पाहिजे असंही मी त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत। सुरेश गद्रे गद्रे बंधू आहे, आमचं दुकान इथेच आहे। आज उंबरकर मॅडम आल्या होत्या आणि म्हणजे दुपारच्या वेळेला कारवाई सुरू होती महापालिकेची। पण जाळ्यांच्या बाबतीत थोडा संवेदनशील विषय असा आहे की यायला आमच्या कस्टमरना देखील जागा शिल्लक राहत नाही आणि सकाळी 6 वाजल्यापासून इथे मोटरसायकल आणि टू व्हीलरचं पार्किंग खूप झालेलं असतं। निळजेपासून लोक इथे गाड्या लावतात त्यामुळे त्यांच्यावर आमचा कंट्रोल असू शकत नाही। तर जाळी लावली तर निदान येणाऱ्या कस्टमरला आत यायला तरी वाट राहील एवढीच आम्ही छोटी जाळी लावलेली आहे। त्यामुळे कृपया आमची सगळ्यांची विनंती व्यापाऱ्यांतर्फे मी करतोय की या जाळ्या उचलू नयेत कारण त्यातनं खूप अडचण येतात। वृद्ध माणसं येत असतात दुकानांमध्ये, म्हातारी माणसं येत असतात, त्यांना यायला सुद्धा जागा उरत नाही आणि त्यांना एका बाजूने कारवाई करते दुसऱ्या बाजूने ज्या गाड्या अनियमितपणे पार्किंग होतात तर वाहतूक पोलिसांचं लक्ष नाहीये असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, वाहतूक पोलिसांचं पण लक्ष असतं कारण त्यांची कारवाई आता सुरू झाल्यामध्ये काही दिवस गाडी येणं बंद झालं होतं पण आता परत टोईंग व्हॅन सुरू झालेले आहे त्यामुळे त्यांचं लक्ष असतं नाही असं नाही। परंतु फेरीवाले येणारे जाणारे ग्राहक रिक्षा या म्हणजे अनधिकृत रिक्षा असल्याने सगळ्याचा थोडा प्रॉब्लेम आम्हालाही होतो त्यामुळे तो होऊ नये एवढीच आमची विनंती आहे आणि त्यासाठी जाळ्यांना शक्यतो हात लावू नये अशी महापालिकेला नम्र विनंती आहे आमची। उंबरकर मॅडमशी आम्ही बोललोय त्याच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करतील अशी मी आशा करतो। धन्यवाद।